जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 10. जगज्योतीचा. समास 2. देह आशंका. हा समास खूप लहान आहे. फक्त 25 ओव्या आहेत आणि या 25 ओव्यांपैकी 19 ओव्यांमध्ये शिष्य विविध प्रश्न समर्थ रामदासांना विचारतो. शरीरे कशी निर्माण झाली, वेद कसे निर्माण झाले, असे विविध प्रश्न विचारतो. हे जग ब्रह्माने निर्माण केले आहे आणि विष्णूने जगाचे पालन केले आहे, परंतु प्रत्यक्ष अनुभव कुठेच येत नाही. उत्तर देताना समर्थ म्हणतात, शास्त्रनिंदा तर घडता कामा नाही आणि शिष्याचे तर समाधान झाले पाहिजे. असा हा समास आहे. समास ऐकण्याच्या आधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया दशक 10 जगज्योतीचा समास 2 देह आशंका. श्रीराम. स्वामीने विचार दाखविला. येथे विष्णूचा अभाव दिसोन आला. ब्रह्मा विष्णू महेशाला उरी नाही. उत्पत्ती स्थिती संहार. ब्रह्मा विष्णू महेश्वर याचा पाहता विचार प्रत्ययो नाही. ब्रह्मा उत्पत्ती करता चौमुखांचा. येथे प्रत्ययो नाही त्याचा. पाळण करता विष्णू चौभुजांचा. तोही ऐकून जाणे. महेश संहार करतो. हाही प्रत्ययो कैसा येतो. लिंग महिमा पुराणी तो विपरीत बोलिला. मूळ मायेस कोण केले, हे तो पाहिजे कळले. तिन्ही देवांचे रूप झाले ऐलीकडे. मूळ माया लोकजननी, तयेपासून गुणक्षोभिणी. गुणक्षोभिणीपासून त्रिगुणी जन्मदेवा. ऐसे बोलती शास्त्रकारक आणि प्रवृत्तीचेही लोक. प्रत्ययो पुसता कित्येक आकांत करीती. म्हणून त्यास पुसावेना. त्यांचे न प्रत्ययो आणवेना. प्रत्यय विण प्रयत्न नाना ठकाठकी. प्रचिती विण वैद्य म्हणावी. उगीच करी उठा ठेवी. तया मूर्खाला गोवी प्राणी मात्र. तैसाच हाही विचार. प्रत्यये करावा निर्धार. प्रत्ययो नसता अंधकार गुरु शिष्यांचे. बरे लोकास काय म्हणावे. लोक म्हणती तेची बरवे. परंतु स्वामीने सांगावे विशद करून. म्हणो देवी माया केली, तरी देवांची रूपे मायेत आली. जरी म्हणून मायेने माया केली, तरी दुसरी नाही. जरी म्हणो भूती केली, तरी ते भूतांचीच वळली. म्हणावे जरी परब्रह्मे केली, तरी ब्रह्मी कर्तृत्व नाही. आणि माया खरी असावी, तरी ब्रह्मी कर्तृत्वाची गोवी. माया मिथ्या ऐसी जाणावी, तरी कर्तृत्व कैंचे. आता हे अवघेचे उगवे आणि मनास प्रत्ययो फावे. ऐसे केले पाहिजे देवे कृपाळूपणे. शब्द मातृका वीण नाही. मातृका देहावीण नाही. देह निर्माण होत नाही देहावीण. तया देहामध्ये नरदेहो
त्या नरदेहात ब्राह्मण देहो, तया ब्राह्मण देहास पाहो अधिकार वेदी. असो वेद कोठुनी जाले, देह कासयाचे केले. देह कैचे प्रगटले कोण्या प्रकारे. ऐसा बळावला अनुमान, केले पाहिजे समाधान. वक्ता म्हणे सावधान, होई आता. इथे 19व्या संपतात. आता समर्थ सांगतात की उत्तर द्यायचं आहे, पण शास्त्रावर कधी निंदा होता कामा नाही. शास्त्र निंदा होता कामा नाही. आणि शिष्याचे तर समाधान झाले पाहिजे असं उत्तर द्यायचं आहे समर्थांना. 19व्या संपल्यात आणि आता 25पर्यंत हा समास आहे. पुढच्या ओव्या ऐका. ॲक्च्युली उत्तर आपल्याला पुढच्या समासात मिळणार आहे. ऐका. प्रत्ययो पाहता साकडी, अवघी होते विघडा विघडी. अनुमानिता घडीने घडी काळ जातो. लोकधाटी शास्त्र निर्णय, येथे बहुधा निश्चय. म्हणून या एक प्रत्यय येणार नाही. आता शास्त्राची भीड धरावी, तरी सुटे नाही गथा गोवी. गथा गोवी हे उगवावी, तरी शास्त्रभेद दिसे. समर्थांना शास्त्रभेद करायचा नाही आहे. शास्त्र रक्षून प्रत्यये आणिला, पूर्व पक्ष त्यागून सिद्धांत पाहिला. शहाणा मूर्ख समजाविला एका वचने. शास्त्रीचं पूर्वपक्ष बोलिला, पूर्वपक्ष म्हणावे लटक्याला. विचार पाहता आम्हाला शब्द नाही, तथापि बोलो काही एक. शास्त्र रक्षुनी उत्तर, श्रोती सादर विवेक केला पाहिजे. विवेकाने उत्तर देणार आहे. फक्त उत्तर हे पुढच्या समासात आपण ऐकू, म्हणजे उद्याच्या समासात ऐकू. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह आशंकानाम समास द्वितीय. इथे हा द्वितीय समास संपतो. मंडळी, दासबोध आपण सगळे छान ऐकता, व्ह्यूजही चांगले येतात, तुम्हाला आवडतो हे कळतं, पण तुमच्या कमेंटमधनं मला अधिक उत्साह येतो निरूपण सांगायचा, व्हिडिओ करायचा. तुम्हाला गाथा ऐकायला आवडेल का तेही सांगा मला. जर आवडणार असेल तर मी नक्की गाथेचे पण व्हिडिओ करण्याच्या विचारात आहे. फक्त मला तुमच्या प्रतिसादाची आवश्यकता मात्र आहे. तेव्हा कमेंटमधनं नक्की कळवा. धन्यवाद.